नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज मी तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा जो 10वा प्रॉब्लेम आहे तो 10व्या प्रॉब्लेमचं मी आज सोल्युशन करून देणार आहे. तसं जर पाहिलं तर 10व्या प्रॉब्लेम पर्यंत तुम्ही आता सोडवत आलात तर 10वा प्रॉब्लेम हा अत्यंत सोपा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये कोणतीही गोष्ट डिफिकल्टी नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये बॅड डेब्ट्स ऑलरेडी ची जी कन्सेप्ट आहे यामध्ये मुलांचा गोळ होतो. मी आज तुम्हाला प्रॉब्लेम सोल्युशन करून देणार आहे. ही एक वेगळी मेथड आहे. वेगळी मेथड म्हणजे की आपली रेग्युलरच मेथड आहे. पुस्तकातली थोडंसं तुम्ही आकडेवारी बघितली तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होणार आहे. तर मी ज्या पद्धतीने आतापर्यंत जे मुलांना शिकवलेलं आहे, मी ज्या पद्धतीने मी तुम्हाला गाईड केलं तर त्याचपर्यंत तुम्ही हा प्रॉब्लेम जर सोडवला तर मला नाही वाटत की याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल. जर तुम्ही पुस्तकामध्ये जर बघितलं तर थोडंसं तुमचं कन्फ्युजन थोडंसं झाल्यासारखं वाटेल, पण तरी ती मेथड बरोबर आहे आणि या मेथडने जर गेलं तर मला असं वाटतं की तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने समजून जाईल. सो प्रॉब्लेम नंबर 10 आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा आणि हा प्रॉब्लेम आता आपल्याला सोल्युशन करून घ्यायचा आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा आहे रिद्धी आणि सिद्धीचा. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण तयार करणार आहोत. ओके, तुम्हाला ट्राय बॅलन्स दिला आहे 31 मार्च 2019 चा आणि काही ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ऍडजस्टमेंट रीड करायच्या आणि तुम्हाला ट्राय बॅलन्स मध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत डेबिटला आणि क्रेडिटला त्याला पहिल्यांदा तुम्ही स्टार मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रॉब्लेम रीड करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रॉब्लेम रीड केल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉब्लेमची आयडिया येऊन जाते. सो तर तुम्ही स्टार मार्किंग करून घ्या. स्टार मार्किंग कशाला करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला स्टार मार्किंग करून घ्या म्हणजे कन्फर्म करून घ्या तुम्ही केलेले स्टार मार्किंग आणि मी सांगितलेले स्टार मार्किंग हे बरोबर आहे का नाही. सो स्टार मार्किंग तुम्हाला करायचं आहे पहिल्यांदा पेजेसला स्टार मार्किंग करून घ्या. ओके, त्यानंतर आहे इन्शुरन्सला स्टार मार्किंग करायचंय. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, त्याच्याच खाली फर्निचर आहे आणि नंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे. एवढं तुम्हाला स्टार मार्किंग करायचंय. ठीक आहे, स्टार मार्किंग का करायचं किंवा टिक मार्क का करतो आपण, ती अमाऊंट फक्त आपल्याला इनर कॉलम मध्ये मेन्शन करण्यासाठी आपण स्टार मार्किंग किंवा टिक मार्क करतो. बाकीचं आपण आउटर कॉलम मध्ये घेणार आहोत. ओके, आता जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली आपण पोस्टिंगला जाऊया. पहिल्यांदा ट्राय बॅलन्स बघा. ट्राय बॅलन्सला तुम्हाला काय दिसतंय तर पहिल्यांदा ट्राय बॅलन्स मध्ये जर बघितलं तर स्टॉक आहे दॅट इज युअर ओपनिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक हा आपण पुढे ट्रान्सफर करतो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला तुम्ही लिहायचं आहे टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट दिलेली तुम्हाला ओपनिंग स्टॉकची 48,000 आउटर कॉलमला मेन्शन करायचंय. त्याबरोबर कॅपिटल आहे. कॅपिटल रिद्धी आणि सिद्धी तुम्हाला दिलेला आहे. बरोबर आहे, मग इथं लिहायचं पहिल्यांदा कॅपिटल रिद्धी. त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे नेट प्रॉफिट. बरोबर आहे, आणि येणाऱ्या अमाऊंट मधून आपण लेस करणार आहे ड्रॉइंग. ही सवय लावून ठेवा. हे ऑलरेडी ड्रॉइंग दिलेले नसले तरी आपल्याला काही फरक पडत नाहीये, पण सवय लावून ठेवल्यानंतर तुमची खाडखोड होणार आहे. सेम पद्धतीने लिहायचंय कॅपिटल अकाउंट. आता रिद्धी झाल्यानंतर कोण आहे, सिद्धी. त्याच्यामध्ये ऍड करायचं नेट प्रॉफिट आणि येणाऱ्या अमाऊंट मधून लेस करणार आहे ड्रॉइंग्स. ओके, हे लिहून घ्यायचंय. आता कॅपिटल दिले रिद्धीचं तुम्हाला 50,000. रिद्धीचं कॅपिटल या 50,000 आणि सिद्धीचं आहे 30,000. ओके, त्यांचा रेशो दिलाय का बघा. रेशो तुम्हाला मला वाटतं दिलेला नाही, म्हणजे तुम्हाला काय समजायचं तो इक्वली समजायचा. ठीक आहे, आता बघा नंतर काय दिले तुम्हाला परचेस दिलेले आहेत. बरोबर आहे, मग परचेस पुढे ट्रान्सफर करणार आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. मेन्शन करून घ्या परचेस. ओके, परचेस 22,500 इनरला घ्या, कारण की आपण जर रिटर्न आले तर आपण त्यातून काय करणार आहे, रिटर्न मायनस करणार आहोत. ठीक आहे, नाही आले तर डायरेक्टली घेणार आहोत. त्यानंतर वेजेस आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. अमाऊंट दिलेली तुम्हाला 800 रुपीज. ऍडजस्टमेंट आहे, स्टार मार्किंग केले त्यामुळे इनरला घ्यायचंय. त्यानंतर बरोबर आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड पाठवायच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलंय कॅरेज इनवर्ड. अमाऊंट इज 1,000 आउटरला घ्या. त्यानंतर नेक्स्ट इज बिल्स पेबल. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट असेट साइड, बिल्स पेबल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बिल्स पेबल अमाऊंट दिलेली तुम्हाला बिल्स पेबलची 20,000. नेक्स्ट इज कॅश इन हँड. हातामध्ये पैसे तुमच्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करतो आपण कॅश इन हँड. अमाऊंट इज दिलेली तुम्हाला कॅश इन हँडची 2,850. नेक्स्ट इज इन्शुरन्स. इन्शुरन्स दॅट इज युअर एक्सपेंडिचर. इन्शुरन्स आता हे मी प्रॉफिट अँड लॉस माझी खालची बाजू लिहितो. मी इथे लिहितो टू इन्शुरन्स
ओके, इन्शुरन्सची अमाऊंट दिली तुम्हाला 1200, स्टार मार्किंग केलेला आहे, टिक मार्क केलेला आहे, त्यामुळे इनर कॉलम मेन्शन करायचं. त्याबरोबर आहे सन्ड्री डेटर्स, आताच बोललो तुम्ही बॅलन्स शीटच्या असेट साइडला मेन्शन करायचंय सन्ड्री डेटर्स. आणि मला वाटतं याला स्टार मार्किंग केलेलं आहे. आणि ऍडजस्टमेंट मला वाटतं तुम्हाला नाही, मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठल्याही तुम्हाला पद्धतीचं हे दिलेलं नाही, ऍडजस्टमेंट दिलेलं नाही, त्यामुळे ऑर्डर कॉलमला घ्या 32,000. मोस्टली सन्ड्री डेटर्स वरती ऍडजस्टमेंट असते, परंतु या प्रॉब्लेम मध्ये काही सन्ड्री डेटर्स वरती ऍडजस्टमेंट नसल्यामुळे मी ते ऑर्डर कॉलमला मेन्शन केले. त्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट दिस इज युअर लायबिलिटी. लायबिलिटीला मेन्शन करतो आपण बँक ओव्हरड्राफ्ट अमाउंट इज 18,000. आउटर कॉलमला घ्यायचंय. नेक्स्ट इज कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, कॅरेज आउटवर्ड ट्रेड प्रॉफिट अकाउंट डेबिट साइड. कॅरेज आउटवर्ड अमाउंट इज 900 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग प्रॉपर्टी. संपत्ती आहे, असेट आणायचे. लँड अँड बिल्डिंग अमाउंट मेन्शन करा. लँड अँड बिल्डिंगची 42,500 ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे मी इनर कॉलमला मेन्शन करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे फर्निचर. तुम्हाला 38,700 दिलेले. हे फर्निचर असेटला ट्रान्सफर करायचे. फर्निचर 38,700 इनरला द्या, कारण की ऍडजस्टमेंट दिलेली. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल्स आहे. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करतो. सेल्स लिहून टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर लिहायचं लेस रिटर्न. रिटर्न पण खूप महत्वाचे. ओके, सेल्सची जी अमाऊंट आहे ती बघून घ्या. सेल्स आहे 47,000. 47,000चा सेल्स लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे परचेस रिटर्न. तुम्हाला दिले 500 रुपीज. आपण ऑलरेडी रिटर्न मेन्शन केलेले, फक्त इथे अमाऊंट तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आउटर कॉलमला 22,000, कारण की आपण लेस करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न 400 रुपीज. बघा इथे आता 400 रुपीज सांगितलं, इथे 400 रुपीज मेन्शन करा. बरोबर आहे. 47,000 मधून 400 रुपीज गेले, किती आले? 46,600. क्लिअर? म्हणजे तुमची खाडाखोड होणार आहे, त्यासाठी रिटर्न हे लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा. त्यानंतर तुम्हाला रेंट दिलाय. रेंट क्रेडिट साइडला आहे, म्हणजे दॅट इज युअर इन्कम. क्रेडिटला दिले म्हणजे इन्कम एक लाईन सोडून लिहायचंय बाय रेंट. ओके, आणि अमाऊंट लिहून टाका 1,800. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅड डेट्स दिले आणि आरडीडी पण दिली. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पुस्तकातली ती कन्सेप्ट जी आहे ती वेगळ्या पद्धतीची दिलेली आहे, आणि माझी जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला आपल्या जे आतापर्यंत जे शिकलेलं त्या पद्धतीने जायचंय. आता बॅड डेट्स दिले. ट्राय बॅलन्स मध्ये बॅड डेट्स पण आहे आणि आरडीडी पण आहे. हे काय आहे? ओल्ड आहे का न्यू आहे? तर ओल्ड आहे. ट्राय बॅलन्स मध्ये दिलेले हे सगळे ओल्ड असतात. मग आता आपला फॉर्मॅट इथं पहिल्यांदा मेन्शन करून घ्या. आणि बॅड डेट्स आरडीडीचा तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे. पहिल्यांदा काय येतो? टू बॅड डेट्स. कोणते बॅड डेट्स असतात? हे असतात ओल्ड. त्यानंतर काय करतो आपण? ऍड करतो. काय करतो? पुन्हा बॅड डेट्स ऍड करतो. मग हे बॅड डेट्स कोणते? न्यू आहे. बरोबर आहे. त्यानंतर ऍड करतो. अजून काय करतो? ऍड आरडीडी करतो. कोणती आरडीडी करतो आपण? न्यू करतो. बरोबर आहे. आणि ह्यांची टोटल येणारी त्यातून आपण लेस करतो. काय करतो? आरडीडीज करतो. पण कोणती आरडीडी करतो? ओल्ड करतो. तर हा आपला फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ती कन्सेप्ट बसवायची. आता बघा, आता तुम्हाला दिलेत किती बॅड डेट्स दिलेत? किती? 300 रुपीज दिलेत. बरोबर आहे. म्हणजे कोणत्या बॅड डेट्स आहेत? ओल्ड बॅड डेट आहेत. ओल्ड बॅड डेट्स आहेत, म्हणजे इथं लिहा 300 रुपीज. ठीक आहे. सगळी डेटर्स वरती ऍडजस्टमेंट नाही, म्हणजे न्यू आपल्याकडे काहीच नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आरडीडी दिली 350. मग 350 तुम्हाला ओल्ड आरडीडी 350, म्हणजे इथं मायनस करा. आता बघा, सॉरी, इथे 300 रुपीज द्या, म्हणजे याची टोटल आली 300 रुपीज. मध्ये कोणती गोष्ट ऍड नाही झाली, काही कोणतीच कन्सेप्ट तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली नाही. ओके, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली नाही, न्यू कोणतीच गोष्ट नाही. मग 300 ऍज इट इज घेतले. इथं बघितलं तर ऑलरेडी ओल्ड आहे 350, म्हणजे 300 मधून 350 जात नाही. पण उलट जर झालं असतं तर 350 मधून 300 घालवले असते आणि आउटर कॉलमला मेन्शन केले असते. पण इथून 300 मधून 350 जात नाही, म्हणजे याचा अर्थ की आपल्याला जो आहे हे जे आहे ह्याच्यातला जो डिफरन्स आहे 50 रुपीजचा, तो तुम्हाला इन्कमला मेन्शन करायचा आहे. इथं लिहायचंय बाय आरडीडी दॅट इज 50 रुपीज. अशा पद्धतीने जर घेतलं तर तुम्हाला सोपं जाऊ शकते. पुस्तकामध्ये दिलेले त्यांनी पूर्णपणे कॅल्क्युलेशन हे तुम्हाला इन्कम साइडला दिले, तर या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, डिस्काउंट आहे. डिस्काउंट तुम्हाला डेबिटला आणि क्रेडिटला दिले, म्हणजे दॅट इज युअर एक्सपेंडिचर आणि इन्कम. डेबिटचा एक्सपेंडिचर असतो, इथं लिहायचं टू डिस्काउंट. डिस्काउंट जी अमाऊंट दिली तुम्हाला 700 रुपीज, आणि नंतर डिस्काउंट आहे क्रेडिटला बाय डिस्काउंट
700 रुपीज. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, दॅट इज युअर एक्सपेंडिचर टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. Amount is 250. आणि नेक्स्ट इज दिस इज द लास्ट ऍडव्हर्टाइजमेंट, दॅट इज युअर एक्सपेंडिचर. इथं लिहायचं आहे ऍडव्हर्टाइजमेंट. अमाउंट इज 4150. ओके. तर या पद्धतीचं आपण पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे, ट्राय बॅलन्स पूर्णपणे पोस्टिंग केलेलं आहे. आता जाणार आपण ऍडजस्टमेंटकडे. ऍडजस्टमेंटकडे जात असताना पहिल्यांदा हिडन ऍडजस्टमेंट बघा. हिडन ऍडजस्टमेंट कशावर करायचं मी मागे सांगितले. ब्रॅकेट दिसतोय का, पर्सेंटेज दिसतात का, तर तुम्हाला जर पाहिलं तर इथं कुठल्याही ब्रॅकेट आणि पर्सेंटेज दिसत नाही, फक्त ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक सोडून बाकीचं पुढे दिसतंय का, नाही दिसत. त्यामुळे हिडन ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आपण ऍडजस्टमेंटकडे जाणार आहोत. ऍडजस्टमेंट नंबर 1 दॅट इज अ क्लोजिंग स्टॉक. आणि तुम्हाला माहिती आहे आता 10 प्रॉब्लेम सोडवतो म्हणजे 10व्या प्रॉब्लेम मध्ये आपण आलो तर म्हणजे क्लोजिंग स्टॉकचा आपल्याला तुम्हाला इफेक्ट माहितीच आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. देऊन टाकायचा लगेच इफेक्ट बाय क्लोजिंग स्टॉक. ओके. अमाउंट दिलेली तुम्हाला 48,700. एक दुसरा इफेक्ट देऊन टाका क्लोजिंग स्टॉक 48,700. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंगचा नियम तुम्हाला माहिती आहे की त्या एक्सपेन्सेस मध्ये त्या इन्कम मध्ये ऍड करायचं आहे. आता वेजेस दिले, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेले. आपला हा काय आहे एक्सपेन्सेस आहे. ऑलरेडी जागा माझ्याकडून ही झालेली आहे. वेजेसच्या अमाउंट पहिल्यांदा घेऊया. ऍड आउटस्टँडिंग. ओके. अमाउंट दिली वेजेसची तुम्हाला 700 रुपीज म्हणजे ते नाही 1500. आउटस्टँडिंगचा इफेक्ट देऊन टाका बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपीज. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपीज सांगितलेले. आता ऑलरेडी मला काय करावं लागेल की इथे जे आहे ते 250 जे मी आउटर कॉलमला घेतलेले ते मला इनर कॉलमला घ्यायला पाहिजे होते, कारण की काय याच्यावरती माझी ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे मी इथे लिहितोय टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. इनर कॉलमला मेन्शन करा 250 रुपीज. आता ऍडजस्टमेंट करा त्याच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग. ओके. मग किती आउटस्टँडिंग करणार ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये बघा 200 रुपीज दिले. आउटर कॉलमला 450. ओके. या पद्धतीची तुमची अमाउंट आली. आता हा आउटस्टँडिंगचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला द्यायचे. आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाउंट इज 200 रुपीज. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. ओके. लँड अँड बिल्डिंग वरती 10% सांगितलंय. लेस करून घ्या. लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10% म्हणजे 4250 अमाउंट तुमची येणार आहे. 42,500 त्यातून मायनस करायचं 4250 अमाउंट असणार आहे 38,250. आता हे डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशनचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देतो. ओके. मला जागा थोडी कमी आहे, मी इथे देतो मी टू डेप्रिसिएशन ऑन. ओके. माझं कशाचं लँड अँड बिल्डिंग आहे तर मी इथे लँड अँड बिल्डिंग करतो. अमाउंट असणार आहे तुमची 4250. मी आउटरला डायरेक्टली घेतो 4250. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की फर्निचरवरती 5% सांगितलंय. तर फर्निचरवरती 5% कॅल्क्युलेशन करा. लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 5%. 38,700 वरती 5% कॅल्क्युलेशन करायचे आणि ही अमाउंट असणार आहे तुमची 1935. ओके. मग आता मायनस करा 38,700 मायनस 1935 अमाउंट असणार आहे 36,765. आता हे जे डेप्रिसिएशन आहे फर्निचरचं ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. मी इथंच लिहितो खाली डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. ओके. किती अमाउंट असणार आहे तुमची ती 1935 रुपीज. ओके. खाली आपल्याला नेट प्रॉफिटला जागा सोडायची त्यामुळे मी इथे मेन्शन केलेलं आहे. आता पुढे बघा काय दिसतंय तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर 4 इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स ₹300. ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्सला दुसऱ्या भाषेत जर बोलायचं झालं तर आपण काय म्हणतो
प्रीपेड, आणि प्रीपेडचा नियम काय करतो आपण, लेस करतो. इथे करायचं लेस प्रीपेड. ओके, प्रीपेड अमाउंट दिली तुम्हाला 300 रुपीज, आउटर कॉलमला 900 रुपीज लेस केला आपण, आणि दुसऱ्या पेड बॅलन्स शीटच्या असेट साइडला कारण प्रीपेड ऑलरेडी ऍडव्हान्स पेड केलेला आहे. प्रीपेड इन्शुरन्स अमाउंट इज 300 रुपीज. ओके, and this is the last adjustment. Goods of rupees 3000 destroyed by fire and insurance company rejected the claim fully. म्हणजे गुड्स आपला आगीमध्ये जो माल जळाला आहे तो आहे 5000 चा, आणि 3000 चा आगीमध्ये पूर्णपणे लॉस झालाय 3000 चा, आणि इन्शुरन्स कडे आपण क्लेम मागायला गेलो आणि त्यांनी पूर्णपणे तो रिजेक्ट केलेला आहे. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये माल जळाला आहे म्हणजे पहिला इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. इथे लिहायचं आहे बाय गुड्स destroyed by fire amount is 3000. ओके, आगीमध्ये माल जळला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट आलेला. आता दुसरी गोष्ट की इन्शुरन्स कंपनीने पूर्ण रिजेक्ट केला, काहीच पैसे दिले नाही. 1000 2000 काय जे पाहिजे ते मिळायला पाहिजे पण ते बिलकुलही मिळाले नाही, म्हणजे पूर्णपणे रिजेक्ट झालाय. म्हणजे याचा अर्थ की तो आपला लॉस झालाय, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करावं लागेल. मी तर खाली लिहितो टू इन्शुरन्स क्लेम that is a 3000. पूर्णपणे फुल्ली आपला तो जो क्लेम आहे तो रिजेक्ट झालाय. तर या पद्धतीच्या ज्या सर्व ऍडजस्टमेंट आपण क्लिअर केलेले आहेत. ओके, आता आपण जाऊया टॅलीकडे. टॅली करायचा प्रॉब्लेम, टॅली करत असताना पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटची टोटल करायची, त्यानंतर आपली डेबिटची टोटल मायनस करायची. आता क्रेडिटची टोटल करा. क्रेडिटची टोटल असणार आहे तुमची 98,300. त्याची जर टोटल केली तर टोटल असणार 98,300. सेम टोटल तुम्हाला इथे मेन्शन करायची 98,300. ओके, आणि मग ह्याची टोटल तुम्हाला पूर्णपणे करायची. ओके, ह्याची टोटल असणार आहे 72,500. बरोबर आहे. मग 72,500 ह्याची ती टोटल आली. आपल्याला 98,300 मधून 72,500 मायनस करा. जी अमाऊंट येईल त्याला म्हणणार आपण ग्रॉस प्रॉफिट. मग इथे लिहायचंय टू ग्रॉस प्रॉफिट. पुस्तकामध्ये ऑलरेडी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, फक्त अमाऊंट कशी आली ते मी तुम्हाला सांगतोय. ग्रॉस प्रॉफिट असणार आहे 25,800. क्लिअर झालं. हा आला ग्रॉस प्रॉफिट, आणि हा पुढे ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथे मेन्शन करायचंय बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन अमाऊंट इज 25,800. ओके, मग आता टोटल करा. परत इन्कमची टोटल करून घ्यायची तुम्हाला. इन्कमची टोटल असणार आहे 28,650. ऑलरेडी पुस्तकामध्ये तुम्हाला टोटल दिलेली आहे. काही डिफरन्स असेल तर तुम्हाला मी सांगेन. तर सेम इथे लिहायचं तुम्हाला. ओके, ही टोटल घेतली. आता नेट प्रॉफिट काढायचं, म्हणजे परत तुम्हाला काय करावं लागणार आहे, ह्यांच्या सर्वांची ही जी टोटल आहे ह्या सर्वांची तुम्हाला टोटल करावी लागणार आहे. ओके, आणि ही टोटल करून आपल्याला 28,650 मधून मायनस करायची, आणि जो येणार आहे त्याला म्हणणार आपण नेट प्रॉफिट. आता कॅल्क्युलेशन केलेलंच आहे. नेट प्रॉफिट आहे तुमचा 12,365 म्हणजे 12,365 हा नेट प्रॉफिट आलाय. आता काय करायचं कॅल्क्युलेशन नीट बघा. इथे मी तुम्हाला एक वर्किंग करून देतो, म्हणजे इथं जागा नसल्यामुळे. तर 12,365 आहे. ओके, आणि हा आपल्याला म्हणजे 12,365 हा आपला प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट. आणि याच्यामध्ये रिद्धी आणि सिद्धीचा रेशो आहे. बरोबर आहे. रेशो दिलाय का, नाही दिला. म्हणजेच काय समजायचं इक्वल. म्हणजेच काय करायचं 1/2 आणि 12,365 इंटू 1/2 या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. बरोबर आहे. म्हणजे रिद्धीला जाईल आणि सिद्धीला जाईल. पण लक्षात घ्या लास्ट 5 डिजिट आहे, 5 नंबर आहे, त्यामुळे कोणाला 2.5 रुपये आपण देऊ शकत नाही. कोणाला तरी 3 रुपये द्यावा लागेल, कोणाला तरी 2 रुपये द्यावा लागेल. याचं कन्वर्ट करायचं तर तुम्हाला रिद्धीच्या ह्याच्यामध्ये येईल प्रॉफिट 6,183 आणि इथे येणार आहे 6,182 रुपीज. ओके, आता हा जो नेट प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट ऍड करतो आपण. करून घ्या 6,183 बरोबर आहे. म्हणजे 56,183. आउटर कॉलमला काहीच नाहीये, इनर कॉलमला काहीच नाही, तर ड्रॉइंग नसल्यामुळे आउटर कॉलमला ऍज इट इज आणून घ्यायची. त्याच पद्धतीने इथे आता सिद्धीचं बघा. सिद्धीला किती प्रॉफिट आलाय 6,182
म्हणजे 36,182 मायनस काहीच करायचं नाही 36,182. ओके, या पद्धतीने आपण पूर्णपणे नेट प्रॉफिट ऍड करून आपण ऑर्डरला घेतलेले. आता बॅलन्स शीटची टोटल करायची. बॅलन्स शीटची टोटल तुम्हाला ऑलरेडी पुस्तकात दिलेली आहे, त्यामुळे मी करत बसणार नाही. ओके, फक्त कन्सेप्ट कशी आहे, पोस्टिंग कसं आहे, ऍडजस्टमेंट कशा आहे, कसं आपण टॅलीचा भाग बघितला हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर आता बॅलन्स शीटची टोटल असणार आहे तुमची 1,58,865. 1,58,065 बरोबर. 865. सेम ॲज इट इज घ्यायचे 1,58,865. ऑलरेडी पुस्तकामध्ये तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे, त्यामुळं ती बघून जर तुम्ही केली तरी चालेल. फक्त अमाऊंट कशी आली, कसं कॅल्क्युलेशन केलं, कशामधून आपण कोणती अमाऊंट मायनस केली, म्हणजे कुठली टोटल पहिल्यांदा केली, कुठली टोटल नंतर लेस केली, हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पोस्टिंग तुम्हाला आलं पाहिजे आणि त्याच्या खाली दिलेलं काय ऍडजस्टमेंट. तर अशा पद्धतीचा जो सॉल्वचा जो पार्टनरशिप फायनल अकाउंटचा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 10, तर या पद्धतीने मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून दिलेला आहे आणि मला निश्चित आशा वाटते की हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल.